पप्पा काय पप्पा ते ऊस कापू राहिले ना, मला ऊस खायचा आहे. ऊस खायचा आहे? हा इकडे ऊस तोड चालू आहे काय? हा चल चल तनूला घे ना. चल तू तनू. तनू हा ऊस खायचा आहे का तुला? हा हे राहू दे ना, पाणी पाणी. त्याला असंच खेळायला आवडत आहे. पाणी खेळून नाही राहिले, रस्त्याला पाणी टाकते. मामा हा आपण ना खूप खूप सगळ्या ऊस खाऊ. हा ऊस घरी पण न्याव. पप्पा हा काल ना लय मस्त पार्टी केली होती आम्ही. हा खरंच. आणि लिंबू पाणी बनवलं होतं, एकदम ऊसाचा रस सारखा होता. माहिती का? आम्ही आमच्या हाताने लिंबू पाणी बनवलं. खरंच इकडे पिकनिक म्हणजे ट्रिप सारखं वाटत होतं. मला आज बनवून दे बर का लिंबू पाणी. लिंबू पाणी नाही, पूर्णचे पूर्ण लिंबू पाणी बनवलं होतं, पण ते टेस्ट आहे ना ऊसाच्या रसवानी होती. पूर्ण ऊसाचा रसवानी वाटत होता. असं वाटत होतं ऊसाचा रसच पित होतो. आम्ही लिंबू पाणी प्यायलं आणि त्याच्यानंतर कुरकुरा बी खाल्ला. खरंच मग कुरकुरा होता, लिंबू पाणी होते, मस्त ग्लास होते. पण मी उडी मारून आलो. लय गरम वॉटर आहे पाण्याला. चल लय मुश्किल आहे. पाय खाली जाऊ राहिला. मी पडले असते. मी तर चालू बाहेर भाऊ. इथून तर मी तिथं उडी मारीन. अरे लिहून लागू राहिलंय. मग पायात लागला असते. चप्पल घालून यायला पाहिजे. पप्पा ये लागल जर का पायाला. हळूहळू चला. चला हळूहळू उड्या नको मारू. टाकला असतो. चप्पल घालून आला नाही तू. मग थोबड्यात लागला असतो ना. चला चल. घेऊन पाहायचं लय मुश्किल पप्पा लय जड वाटत होतं ना, त्याच्यामुळे जर ताकद लांब पळायला लागली मला. नाही तर तुम्हाला स्पीड माहिती माझी किती आहे. हा तुझा स्पीड बरोबर. किती मोठी माझ्यापेक्षा मोठी तरी पाहता नाही येत तिला. मग मी पोरगी आहे. रेस लावली होती सोबत. पाहिलं का? पाहिलं का?